दोन व्यक्ती किंवा दोन गटामधील ठराव होणे म्हणजे करार. जुन्या करारात देवाने यहुदी लोकांच्या बरोबर करार केला. त्यांना आशीर्वाद देण्याचे वचन दिले. यासाठी यहुद्यांनी देवाची आज्ञा मानणे आवश्यक होते. जुन्या करारात यहुदी लोक देवाचे नियम योग्य रीतीने पालन करत नव्हते. नियम पालन करण्याची त्यांची बाजू ते पूर्ण करीत नव्हते. त्यामुळे देवाने त्यांना दिलेला वचन परत घेतले आणि त्याऐवजी देवाने त्यांच्याबरोबर नवीन करार केला. तो हाच की त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर जो कोणी विश्वास ठेवील त्याला तारण प्राप्त होईल. जुन्या करारात पशुचा बळी देऊन त्याचे रक्त सांडण्याचे दोन व्यक्तीमध्ये करार केला जाई. जर एखाद्या व्यक्तीने करार मोडला तर त्या व्यक्तीचे बळी दिलेल्या पशुप्रमाणे व्हावे असे म्हटले जाई. बळी दिलेल्या पशुचे सांडलेले रक्त हे कराराचे रक्त म्हणून ओळखले जाई. अगदी अशाच प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे देव आणि मनुष्य यांच्यामधील नवीन कराराचे रक्त आहे. या करारात देवाची जबाबदारी प्रभू येशूला अर्पण करण्याची होती आणि संपूर्ण मानवजातीची जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या आज्ञेचं पालन करणे होते. अशा प्रकारे या कराराची पूर्णता प्रभू येशूच्या रक्ताने झाली आहे. म्हणून आजपासून आपणाला पशुचा बळी देऊन रक्त सांडण्याची गरज नाही. आजपासून आपणाला नारळ फोडून पाणी सांडण्याची गरज नाही. आजपासून फळ कापून फेकून देण्याची गरज नाही आणि निर्जीव कोणत्याही वस्तूवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने कुमारी मरियाच्या द्वारे जन्माला आला. त्याला रोमी लोकांनी वधस्तंभावरती मारले, त्याचे पवित्र रक्त सांडले, त्याला एका नवीन कबरेमध्ये गाडले. परंतु तिसऱ्या दिवशी पुन्हा तो जिवंत झाला आणि काही दिवसांनी सर्व लोकांच्या डोळे देखत स्वर्गामध्ये घेतला गेला. ह्या पृथ्वीवरील सर्व लोकांना संदेष्टा ओरडून सांगत आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हा प्रियानो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.